श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पहा, कारण म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच असतं. जो बालक आज आहे तो उद्या युवा बनेल आणि त्यानंतर तरुण बनेल आणि त्यानंतर म्हातारपण येणारच आहे. तुम्ही काहीही करा, परंतु यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. असं होऊच शकत नाही की एखादा माणूस खूप श्रीमंत आहे आणि तो पैशाच्या जोरावरच कधीच म्हातारा बनू शकत नाही, किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक खूप घाबरतात, तो त्याच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही. कोणीही असू द्या, ध्यानी, ज्ञानी, गुणी, श्रीमंत, शक्तिशाली, कोणाकडेही कुठलीही खुबी असू द्या, परंतु म्हातारं हे प्रत्येकाला व्हायचंच आहे. आणि म्हणूनच ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेलच की आपल्या स्वतःचं मूल म्हातारपणात आपली साथ का सोडते, आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी ही कथा अगदी काळजीपूर्वक ऐकायला हवी. एका जंगलात एक वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्यांचा किलकिलाट करत असत, किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असत. काही पक्ष्यांचा तो झाड तर घरच होता. त्या झाडावर राहून पक्ष्यांना अगदी सुरक्षित वाटायचं. असं म्हटलं तरी एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत आपण जास्त वेळासाठी राहिलो तर त्या माणसासोबत किंवा त्या जागेसोबत आपला मोह वाढू लागतो. त्याचप्रमाणे त्या वटवृक्षाच्या राहणाऱ्या पक्ष्यांसोबतही अगदी तसंच झालं. त्या वटवृक्षासोबत त्या पक्ष्यांचा मोह सुद्धा खूप जास्त वाढला होता. एके दिवशी जंगलामध्ये दुष्काळ पडला. कित्येक वर्ष पाऊस पडला नाही. सर्व झाडे सुकायला लागली. त्याबरोबर हा वटवृक्ष सुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकायला लागला होता. त्या वटवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू ते वृक्ष सोडून तिथून दुसरीकडे जाऊ लागले होते. तेव्हा वटवृक्ष पूर्ण सुकला. त्या झाडाच्या फांद्या सुकून खाली पडू लागल्या. तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून गेले. फक्त एकमेव म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिला. त्याने पाहिलं की झाडावर राहणारे सर्व पक्षी येथून एक 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 करून निघून जात आहे. काही पक्ष्यांनी त्या म्हाताऱ्या गिधडाला सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास सांगितले होते, परंतु गिधडाने तिथून जाण्यास नकार दिला. म्हाताऱ्या गिधडाने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे आणि मी या झाडावरच लहानाचा मोठा झालेलो आहे. जीवनातील सर्व सुख दुःख मला या झाडानेच दिलं आहे, आणि आज याच्यावर मोठं संकट आलं आहे. मग मी या संकटात माझ्या या साथीदाराला एकटं सोडून कसं जाऊ शकतो? या वृक्षाने पुन्हा मला मोठं केलं आहे, सुख दुःखात माझी साथ दिली आहे. मग या झाडाची माझ्यावर किती उपकार आहेत. मी जरी मेलो तरी चालेल, परंतु या झाडाला मी कदापि सोडून जाऊ शकत नाही. ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात, जे त्यांच्या आई वडिलांना म्हातारपणात सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात. परंतु हे सुखी आयुष्य जगताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरून जातात. अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे, जे त्यांच्या आई वडिलांचा म्हातारपणात सांभाळ करत नाही. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान होतात, तुम्हाला चालायला सुद्धा जमत नव्हतं, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एकटं सोडलं होतं का? जेव्हा तुम्ही आजारी पडलात तेव्हा पूर्ण रात्र आई वडिलांनी जागून तुमची सेवा केली होती. ते तुम्हाला एकटे सोडून कुठे गेले होते का? एखाद्या संकटात तुम्ही अडकलात तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही. जेव्हा त्यांच्या मनात एखादी चांगली गोष्ट खायची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्याने खाल्ली का? तर नाही ना. आज म्हातारे झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतोय. तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं आहे, परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात.
त्यांना आधार द्यायचा सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात. म्हाताऱ्या गिरधराने मरेपर्यंत त्या वटवृक्षाची साथ न सोडण्याचा निर्धार केला. काही दिवस आणखी गेले. त्यानंतर वटवृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली. त्याला वाळवी लागली, परंतु इतकं सारं होऊनही तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही. एक दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाची व्यवस्था तो करत असे आणि संध्याकाळ झाल्यावर त्या वटवृक्षावर येऊन आराम करत असे. असेच खूप दिवस निघून गेले. जे पक्षी त्या झाडाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपल्यासोबत म्हातारा गिधाड अजून त्याच वटवृक्षावर राहत आहे. आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्याला समजावून हाच विचार करून त्यांना आपल्यासोबत घेऊन येऊ. पक्षी म्हाताऱ्या गिधाडाला भेटण्यासाठी तिकडे गेले आणि म्हाताऱ्या गिधाडाला त्यांच्यासोबत येण्याचा त्यांनी खूप आग्रह केला, परंतु ते म्हणाले, हे वृद्ध गिधाड, तुम्ही अजूनही या सुकलेल्या झाडावर का राहत आहात? या वृक्षाचं जीवन आता संपलं आहे. मरणाऱ्या सोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचं लक्षण आहे. हा झाड पूर्णपणे सुकला आहे, याला वाळवी लागली आहे. एखाद्या दिवशी मोठं वादळ येईल तेव्हा हे झाड खाली पडून जाईल, मग तुम्ही कुठे जाल? विद्वान लोक नेहमी म्हणतात की शत्रू, कर्ज, रोगराई, अग्नी या चारही गोष्टी वेळेतच संपवायला पाहिजेत आणि जो मनुष्य या चार गोष्टींना वेळेत संपवत नाही त्याला एक दिवशी आयुष्याला मुकावं लागू शकतं. आणि त्याचप्रमाणे हे वृद्ध गिधाड तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी तुमचं घर बनवायला पाहिजे. मित्रांनो, सर्व पक्षी एवढं समजावून सांगत होते, ते समजावून सांगून सुद्धा म्हातारा गिधाड त्या झाडाला सोडायला काही तयारच नव्हतं. तो गिधाड म्हणू लागला, हे माझ्या मित्रांनो, हा वृक्ष माझ्या आई वडिलांसमान आहे. माझे माता पिता मला जन्माला घालून याच वटवृक्षावर सोडून निघून गेले. ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी लहानाचा मोठा झालो. जीवनातील सर्व सुख दुःख मी या झाडावर उपभोगले आहेत. लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत हा सर्व प्रवास मी या झाडावरच व्यतीत केला आहे. आणि आता माझ्या या साथीदाराला एक संकटात मग मी कसं सोडू? तुम्ही जाऊ शकतो का सांगा? मी जर याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल. असं म्हणतात की भक्त, सेवक आणि शरणाग्रंथ जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे, अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे. जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडतो आणि निघून जातो त्यांना खूप मोठा पाप लागतो. आणि ज्याने आपले लालन पालन केले आहे, सुखदुःखात आपली साथ दिली, अशा आईवडिलांना जो सोडतो तर अशा कोणीही सृष्टीवरील सर्वात मोठा पापाचा धनी बनतो. अशा लोकांना कधीही मनुष्य योनीमध्ये जन्म मिळत नाही. गिधाडाने सांगितले की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी झाडावरच राहणार आहे. हे माझ्या पक्षी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी इथून निघून जावं. वृद्ध गिधाडाचं बोलणं ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि ते परत त्यांच्या ठिकाणी निघून जातात. काही पक्षी म्हणू लागले की त्यांच्या वयानुसार या म्हाताऱ्या गिधाडाची बुद्धी सुद्धा म्हातारी झाली आहे, हा वेडा झाला आहे आणि म्हणूनच आपण त्याला इतकं समजावतोय तरी सुद्धा त्याला समजत नाहीये. तो त्याच्या हट्टावरच कायम आहे. पुढच्या दिवशी काही पक्षी पुन्हा त्या म्हाताऱ्या गिधाडाला समजवण्यासाठी येतात, परंतु तेव्हा सुद्धा गिधाडाने जाण्यासाठी स्पष्ट नकार दर्शवला आहे. यावेळी सर्व पक्षी परत त्यांच्या घरी गेले नाही, तर काही पक्षी इंद्रदेवाकडे गेले आणि त्यांनी इंद्रदेवाला सर्व गोष्ट सांगितली. हे भगवंत, आम्ही ज्या जंगलामध्ये राहत होतो त्या जंगलामध्ये खूप वर्ष झाली पाऊस पडला नाही. पूर्ण झाडामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. सर्व झाडं सुकून गेली आहेत. त्या जंगलातील सर्व जीवजंतू जंगल सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जात आहेत. परंतु दुःखाची गोष्ट आहे की ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच वटवृक्षावर एक वृद्ध गिधाड सुद्धा राहत होतं. आम्ही तर त्या वृक्षाला सोडून तिथून निघून आलो,
परंतु ते वृद्ध गिधाड तिथंच आहे. ते वटवृक्षाला सोडायला बिलकुल तयार नाही. तो वृक्ष सोडून त्याला वाळवी लागली आहे. तो कधीच पडू शकतो. आम्ही सर्व पक्षी मिळून त्या वृद्ध गिधाडाला खूप समजावलं. तिकडे गेलोही होतो, परंतु ते गिधाड आमचं काहीच ऐकत नाही. त्याचं म्हणणं हेच की मरेपर्यंत मी या वृक्षावर राहणार आहे. म्हणूनच हे भगवंत, आम्ही तुमच्या जवळ आलो आहे. तुम्ही स्वयं आमच्या सोबत चला आणि त्या वृद्ध गिधाडाला समजावून सांगा. कदाचित ते तुमचं म्हणणं ऐकतीलही. दर्शक मित्रांनो, पक्ष्यांची ही मागणी इंद्रदेवाने ऐकली आणि त्यानंतर इंद्रदेव त्या पक्ष्यांसोबत जंगलात आला व वृद्ध गिधाडाला समजावू लागला. हे गिरधर राज, मी देवराज इंद्र तुम्हाला समजावण्यासाठी आलो आहे. हा वृक्ष आता कधीही पडू शकतो. यावर सावलीसाठी एक सुद्धा पान शिल्लक नाही आणि तुम्ही सुद्धा खूप म्हातारे झाले आहात. कधी हा जर वृक्ष खाली पडला तर तुमचा मृत्यू होऊ शकतो. मग काय, आणि या वृक्षाला सोडून तुम्ही सुरक्षित ठिकाणी जाऊ शकता. दर्शक मित्रांनो, इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून गिधाड म्हणू लागलं, हे भगवान, मला एक गोष्ट सांगा. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील मला इथेच टाकून निघून गेले होते. मी जेव्हा असहाय्य होतो तेव्हा मला या वटवृक्षाने लहानाचं मोठं केलं. माझं बालपण यावरच गेलं आहे. या वृक्षावर राहून मी सर्व सुख उपभोगली आहेत आणि याच वृक्षावर राहून मी म्हातारा सुद्धा झालो आहे. माझा पूर्ण जीवन याच वृक्षावर व्यतीत झाले आहे. आज जेव्हा हा वृक्ष संकटात आहे तर मी याला सोडून कसं जाऊ शकतो? नेहमी लोक असंच करतात. जेव्हा एखादी संकट येतात, तेव्हा गरिबी येते, तेव्हा साथ सोडून जातात. परंतु मी तसं करणार नाही. बघा, सर्वांची इच्छा असूनही हे गिधाड झाड सोडायला तयार नाही. तुमचे जवळचे नातेवाईक सुद्धा गरिबी आल्यानंतर सोडून जातात, परंतु मी अशा मतलबी लोकांसारखा नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या झाडाची साथ देणार आहे. वृद्ध गिधाडाचे झाडाबद्दलचे एवढं प्रेम पाहून इंद्र सुद्धा खुश होतो आणि ते म्हणतात, हे वृद्ध गिधाडा, मी तुम्हाला एक वरदान देऊ इच्छितो. तुम्ही मागा, तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा वृद्ध गिधाड म्हणते, भगवंत, जर तुम्हाला वरदान द्यायचंच आहे तर मला नाही, या वटवृक्षाला द्या. तुमच्या वरदानामुळे हा वटवृक्ष पुन्हा पूर्वीसारखा हिरवागार होऊ द्या. ह्याचं आयुष्य वाढू द्या. मी तर तसाही म्हातारा झालो आहे. आता माझं आयुष्य काहीच दिवस शिल्लक राहिलं आहे. माझ्यानंतर या वृक्षाच्या सावलीमध्ये हजारो पक्षी त्यांचं सुखी जीवन जगू शकतील. सगळ्यांचं चांगलं झालं तर मला देखील आनंद होईल. गिधाडाचं म्हणणं ऐकून इंद्रदेवाने त्या वटवृक्षाला पुन्हा हिरवगार केलं. पूर्ण जंगलामध्ये पाऊस पडला. जंगलातील सर्व झाडे पुन्हा हिरवीगार झाली. सर्व हिरवगार प्रसन्न वातावरण पुन्हा तयार झालं. जे पक्षी जीवजंतू त्या जंगलाला सोडून गेलेले पुन्हा त्या जंगलात परत आले. सर्व पक्षी वटवृक्षावर पुन्हा राहू लागले. किलबिलाट चालू झाला. सर्व पक्षी त्या वृद्ध गिधाडाची सेवा करू लागले. त्यांच्यासोबतही अन्न पाणी सर्व काही ते आणून देत. मित्रांनो, अशा प्रकारे वृद्ध गिधाडाचं उर्वरित आयुष्य अगदी सुखपूर्वक व्यतीत झालं. आपल्या सुद्धा या गोष्टीमार्फत एक शिकवण आहे आपल्याला घ्यायला हवी की संकट काळात कधीही आपल्या माणसाची साथ सोडायला पाहिजे का? नाही. आणि खास करून आपला जन्म देणाऱ्या, लालन पालन करणाऱ्या आई वडिलांची साथ तर कधीच सोडू नका. ते तुमचे जन्मदाता आहेत. तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारी संकट, खूप सारे त्रास सहन केला आहे आणि त्यांच्या म्हातारपणात जर तुम्ही आधार देऊ शकला नाही तर असं जीवन काहीच कामाचं नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन चर्चेसह. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.